एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवले. गुणपत्रिका पाहिल्यानंतर वडिलांनी आनंदाने पत्नीला गोड शिरा बनवायला सांगितले, कारण लाडक्या मुलाला शाळेच्या परीक्षेत 90% गुण मिळाले. आई स्वयंपाकघरातून धावत आली आणि म्हणाली, "मलाही सांग, मी बघते." तो मुलगा मोठ्याने म्हणाला, "बाबा, तिला निकाल कुठे दाखवताय? तिला लिहिता वाचता येतं का? ती अशिक्षित आहे." पदराने अश्रूंनी भरलेले डोळे पुसत आई शिरा बनवायला गेली. वडिलांनी हे ऐकलं आणि मग ते म्हणाले, "हो, तेही खरंच आहे. जेव्हा तू गर्भाशयात होतास तेव्हा तिला दूध अजिबात आवडत नव्हतं, पण तरीही तुला निरोगी ठेवण्यासाठी ती 9 महिने दररोज दूध पीत असे, कारण ती अशिक्षित होती. तुला सकाळी 7 वाजता शाळेत जायचं असायचं, म्हणून ती सकाळी 5 वाजता उठायची आणि तुझा आवडता नाश्ता आणि टिफिन बनवायची, कारण ती अशिक्षित होती. रात्री अभ्यास करताना जेव्हा तू झोपायचास तेव्हा ती तुझ्या वह्या आणि पुस्तके तुझ्या बॅगेत ठेवायची, नंतर तुझ्या अंगावर ब्लँकेट टाकायची आणि मगच ती झोपायची, कारण ती अशिक्षित होती. लहानपणी तू बहुतेक वेळा आजारी असायचा, मग ती रात्रभर जागी राहायची आणि सकाळी लवकर उठून कामाला लागायची, कारण ती अशिक्षित होती. तू मला ब्रँडेड कपडे घेण्यासाठी त्रास द्यायचास आणि ती स्वतः मात्र वर्षानुवर्षे तीच साडी नेसायची, कारण ती अशिक्षित होती. बेटा, सुशिक्षित लोक आधी स्वतःचं हित आणि फायदा पाहतात, पण तुझ्या आईने आजपर्यंत हे कधीच पाहिले नाही, कारण ती अशिक्षित होती. आम्हाला जेवण बनवून वाढल्यानंतर ती कधी-कधी स्वतः जेवायला विसरायची. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की तुझी आई अशिक्षित आहे." हे सर्व ऐकून तो मुलगा रडायला लागला आणि त्याच्या आईला मिठी मारत म्हणाला, "आई, मला पेपरमध्ये फक्त 90% गुण मिळाले आहेत, पण तू माझी पहिली शिक्षक आहेस, जिने माझे आयुष्य 100% बनवले आहे. आई, मला आज 90% गुण मिळाले आहेत, तरीही मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PhD पेक्षा जास्त पदवी आहे, कारण आज मला माझ्या आईचे लपलेले रूप दिसले. डॉक्टर, शिक्षिका, वकील, ड्रेस डिझायनर, सर्वोत्तम स्वयंपाकी, या सर्वांमध्ये प्रत्येक मुलगा आणि मुलगी जो आपल्या पालकांचा अनादर करतो, त्यांचा अपमान करतो, छोट्या-छोट्या कारणावरून रागवतो, त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी किती त्रास सहन केला आहे याचा त्यांनी विचार करावा." रामकृष्ण हरी.